नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर केंद्र सरकारकडून 10 कोटी आणि राज्य सरकारकडून 6,66,00,000 रुपये मंजूर झाले आहेत. तर कोणत्या पिकांसाठी, कोणत्या प्रवर्गासाठी आणि तुमच्या जिल्ह्याला किती निधी मिळणार, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर या GRची माहिती तर दिनांक 2 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने हा शासन निर्णय जारी केला आहे. योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान, आर्थिक वर्ष 2025-26, दुसरा हप्ता मदर सँक्शन. तर एकूण मंजूर निधी पाहूया. तर केंद्र हिस्सा 10 कोटी, राज्य हिस्सा 666.66 रुपये, अशी एकूण मंजूर रक्कम 16,66,66,000. हा निधी कृषी आयुक्तालय पुणे यांना वितरित करण्यात आला आहे. तर कोणत्या प्रवर्गासाठी निधी? तर या निधीचे 3 प्रवर्ग आहेत: सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती. महिला शेतकऱ्यांना देखील लाभ देणे बंधनकारक आहे. तर कोणत्या पिकांसाठी निधी? तर भात, गहू, भरड धान्य, पौष्टिक तृणधान्य म्हणजे मिलेट्स, कापूस आणि ऊस. नंतर पिकानुसार एकूण निधी पाहूया. तर सर्व प्रवर्ग मिळून भात रुपये 2.20 कोटी, गहू रुपये 80 लाख, भरड धान्य रुपये 2 कोटी, पौष्टिक तृणधान्य रुपये 9.47 कोटी, सर्वाधिक निधी आहे. कापूस रुपये 1.44 कोटी आणि ऊस रुपये 75 लाख. तर सर्वाधिक निधी मिलेट्स म्हणजे पौष्टिक तृणधान्य पिकासाठी मंजूर करण्यात आला आहे. नंतर नियंत्रण व अंमलबजावणी पाहूया. तर नियंत्रण अधिकारी आयुक्त कृषी पुणे. निधी SNS पार्श्व प्रणालीतून खर्च केला जाणार. उपयोगिता प्रमाणपत्र शासनाला सादर करणे आवश्यक. नंतर महत्त्वाच्या अटी. तर अनुसूचित जाती, जमाती व महिला शेतकऱ्यांना प्राधान्य. केंद्र शासनाच्या सूचनांचे पालन बंधनकारक. निधीचा तात्काळ विनियोग करणे आवश्यक. तर मित्रांनो, हा GR शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे, कारण अन्नधान्य आणि व्यापारी पिकांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. विशेषतः मिलेट्स पिकाला प्राधान्य देण्यात आले आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.